सर्व बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समिती ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील महात्मा फुले नगर खाटण रोड येथील या सर्व बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समितीला एक तात्काळ निवेदन आहे की त्यांनी कुठल्याही परिस्थितीत आज संध्याकाळी शुक्रवारी एकत्रित जवाहरबाग येथील फायर ब्रिगेड या ठिकाणी सायंकाळी 5 वाजता जे मुख्य कमिटी मेंबर्स आहेत मी त्यांची नावं घेतो. रवींद्र शिंदे कोषाध्यक्ष, प्रभारी अध्यक्ष प्रभाकर शिंदे तात्पुरते, उपाध्यक्ष छगन सोनावळे, जनरल सेक्रेटरी तात्पुरते प्रमोदजी इंगळे, कोषाध्यक्ष रवींद्र शिंदे, मुख्य चिटणीस बाळा महाडिक, या सर्व 5 मुख्य कमिटी यांनी तात्काळ सायंकाळी 5 वाजता जवाहरबाग समोरील फायर ब्रिगेड ठाणे महानगरपालिका दत्त मंदिरामध्ये जमावे अशी माझी नम्र विनंती आहे. काही विशेष महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करायची आहे आणि ही चर्चा मुख्य मेन पदाधिकाऱ्यांसमोर करायची असल्याने त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी 5 वाजता उपस्थित राहावे. जर आपल्याला या मीटिंगचं महत्त्व कळालं नसेल तर मला एकाएकी निर्णय घ्यावा लागेल. ॲज ए मुख्य उपायुक्त धर्मदाय आयुक्त यांचे आदेश 29/5/2025 नुसार जे काही अधिकार प्राप्त आहेत त्या अधिकारानुसार सर्वस्व अधिकार रवींद्र चांगो शिंदे यांच्याकडे येत आहेत. कारण की 1985ची कमिटी ते 192 पासूनची कमिटी तर 2012पर्यंतची कमिटी त्याच कमिटीला काम करण्याचा अधिकार प्राप्त होत आहे. आणि 2012 नंतर मुख्य अध्यक्ष संस्थापकीय अध्यक्ष चांगो शिंदे यांचे 6 डिसेंबरला निधन झाले. 25 डिसेंबरला आपण बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समिती आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनची एकत्रित मीटिंग दादोजी कोंडदेव स्टेडियम गाळा नंबर 5 प्रमोदजी इंगळे यांच्या कार्यालयात घेतली होती समोर. तर आपले सर्व सदस्य मंडळ हजर होते. तर या कार्यालयाची मीटिंग मिनिट्स नुसार जे काही संघटनात्मक काम करण्यासाठी जे काही तात्पुरती कमिटी नेमली होती त्या कमिटीला अद्याप धर्मदाय उपायुक्त चॅरिटी कमिशनर उपायुक्त धर्मदाय यांची मान्यता नाही. आणि आत्ता मेमध्ये 29 मे 2025 रोजी जो काही चेंज रिपोर्ट सादर केला होता तो उपायुक्त धर्मदाय यांनी ठाणे जिल्हा कार्यालयामध्ये त्यांच्या दप्तरी केस असताना प्रभारी तात्पुरते अध्यक्ष प्रभाकर चांगो शिंदे आणि अपोनंट आणि अपोजिट्स प्रदीप शिंदे यांची जे काही केस होती त्याचा निर्णय चॅरिटी कमिशनरने दिला आहे आणि त्या निर्णयानुसार तो चेंज रिपोर्ट त्यांचा रिजेक्ट केला आहे. आणि 85 ते 2012 पर्यंतची कमिटीला कार्य करण्याची मान्यता दिलेली आहे. परंतु तात्पुरतं निर्णय अजून एक केस येईपर्यंत पुढील कमिटी कार्यान्वित कामकाज चालू राहील अशा प्रकारच्या सूचना आहेत. तेव्हा ह्या माझ्या लाईव्ह व्हिडिओचं विशेष महत्त्व जर वाटलं असेल संस्थेच्या फायद्यासाठी एक महत्त्वाचं कामाबाबत तात्काळ ही मीटिंग बोलवत आहे तरी त्यांनी उपस्थित दत्त मंदिरावर राहावे. पुन्हा संदेश नाही किंवा पुन्हा मेसेज नाही हे महत्त्वाचं संदेश मेसेज समजून जवाहरबाग फायर ब्रिगेड दत्त मंदिरामध्ये सर्वांनी जमावे ही नम्र विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.